नमस्कार, मी भारत विठ्ठलदास, अंधश्रद्धा निर्मूलन समिती देहूगाव शाखेचा कार्यकर्ता. माझ्याबरोबर आहेत कवडे साहेब, महात्मा फुलेंच्या वेशामध्ये आहेत, आणि माझ्यासमोर आहेत लोंढे साहेब. आम्ही तिघंजणं आलेलो आहोत आणि प्रबोधनाचं आम्हाला काम करायचं आहे. तर एखादा चमत्कार करून दाखवायचा माझी इच्छा आहे. तर जे पुण्यवान लोक आहेत त्यांना नोटा दिसतील आणि जे पापी लोक आहेत त्यांना नोटा दिसणार नाहीत. तर अशा प्रकारचा एक चमत्कार मी करून दाखवणार आहे. आणि मी 300 वर्ष तपश्चर्या केली, त्याच्यामुळे मला ही प्रसन्न झाली आणि हिच्या आशीर्वादाने मी हे सगळे कार्यक्रम करतो आहे. आणि हिच्यामुळे मला सिद्धी प्राप्त झाली आणि हिच्यामुळे मला शक्ती आलेली आहे. तर हिचं नाव आहे ऐश्वर्या. बघितलं, माझ्या देवाचं नाव सांगितलं, काही लोक हसली. तुमच्या देवाचं नाव मी विचारलं आणि तुम्ही सांगितलं मी हसलो, तर तुम्हाला आवडेल का? नाही. जे हसले त्याने असं करावे. ठीक आहे. जे पुण्यवान आहेत त्यांना नोटा दिसतील आणि जे पापी आहेत त्यांना नोटा दिसणार नाहीत. डोळे मोठे करा सर. काय दिसलं सर आपल्याला? नोटा दिसल्या. नोटा कितीच्या? 500च्या. 500च्या? ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कोरेगाव दिसले म्हणायचं. मला नोटा दिसतात, तुम्हाला कोरेगाव दिसत आहेत. याचा अर्थ तुम्ही पुण्यवान आहेत का पापी आहेत? म्हणजे मला नोटा दिसल्या म्हटल्यावर मी पुण्यवान आहे. असं आहे का? बरं, ठीक आहे. आता डोळे मोठे करा. आपल्या कुलदैवताचं नाव घ्या. तर अशा प्रकारचा हा एक चमत्कार आहे आणि हा मी करून दाखवलेला आहे ऐश्वर्याच्या कृपेने. ठीक आहे. हा दुसरा चमत्कार आहे. हे 2 मोठे डायमीटर आहेत, त्याच्यामध्ये ही छोटी रिंग अडकलेली आहे, ती आपल्याला बाहेर काढायची आहे. मी महात्मा फुलेंना म्हणतो, जरा थोडासा प्रयत्न करा. नाही, काढू नका. ओढून बघा. नाही निघत. ठीक आहे. आता ही मंत्रामध्ये जी शक्ती असते त्याचं तुम्हाला दर्शन होईल आणि मी मंत्र म्हणतो. आता चमत्कार झाला. अशा प्रकारे मंत्राने ही साखळी बाहेर निघालेली आहे. आमच्या या दुकानाला किंवा या आमच्या कामाला दृष्ट लागू नये म्हणून हे CCTV कॅमेरा आणि नजर न लागण्याचं यंत्र आहे, हे मी इथे ठेवलेलं आहे. दुसरी गोष्ट, आता मी इथे मंत्रशक्तीने रिकाम्या हातातून एक सोन्याची साखळी काढून दाखवणार आहे. कुणी घेऊन पळून जायचं नाही. माझ्या हातामध्ये काय आहे का? नाही. काय आहे का? नाही. अशा प्रकारे सोन्याची साखळी आलेली आहे. आणि ही तुम्हाला पांढरट वाटते, पण ही सोन्याचीच आहे, पण त्याला वरून हिऱ्याचं पाणी दिलेलं आहे आणि त्याला काळा दोरा पण बांधलेला आहे, त्यामुळे दृष्ट लागू नये त्यासाठी काळा दोरा पण केलेला आहे. तर अशा प्रकारे हे चमत्कार मी ऐश्वर्याच्या कृपेने करून दाखवलेले आहेत. तर तुम्ही पण त्याची भक्ती करावी आणि अशा प्रकारचे चमत्कार करता येतील तुम्हाला पण. तर नमस्कार, मी भारत विठ्ठलदास प्रबोधनाचं काम करतो. आत्ता मी जे काही सगळे चमत्कार दाखवले त्या पाठीमागं काय विज्ञान लपलेलं आहे ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही जी डायरी होती त्याच्यामध्ये नोटा पण आहेत आणि कोरे कागद पण आहेत. पण आपण जे क्राफ्ट शिकतो, कात्रण कला, तर त्या कात्रण कलेमध्ये असं आहे की मी या बाजूला एक तिरकं कापलेलं आहे उजव्या बाजूला आणि दुसरे कागद जे आहेत ते डाव्या बाजूला तिरके कापलेले आहेत. जेव्हा मी इकडनं या बाजूने उघडतो तेव्हा सगळ्या नोटा लपल्या गेल्या, फक्त पांढरे कागद उघडे झाले. त्यातले सगळे पांढऱ्या कागदाला नोटा चिटकून वर गेल्या, दिसल्या नाहीत त्या. आणि या इकडचा हात मी इकडे घेतला,
कोणाचं लक्ष नव्हतं. आणि मी इकडनं जेव्हा उघडलं तेव्हा सगळे पांढरे कागद लपले गेले, फक्त नोटा उघड्या झाल्या. त्यामुळं असं दिसलं की पांढऱ्या कागदाच्या नोटा तयार झाल्या. पांढऱ्या कागदाच्या नोटा तयार झाल्या. अशा जर असल्या असं तर आलो असतो का इकडे, नाही. घरात बसून असे पांढऱ्या कागद नोटा तयार केल्या असत्या ना. तयार केल्या असत्या. ठीक आहे, हे एक प्रकारचं टेक्निक आहे आणि ते कुणी पण सहजपणे करू शकतं. मंत्र वगैरे काही नाही. जगामध्ये असा कुठलाही मंत्र नसतो की ज्यामुळे लोकांचे भले होईल किंवा वाटोळे होईल, असा कुठलाही मंत्र नसतो. पण जे विद्यार्थी असतात त्यांना मंत्र असतो. गणितामध्ये जे फॉर्म्युले असतात तो त्यांचा मंत्र असतो. गणित परीक्षेमध्ये जर एखादं गणित आलं आणि त्याचा फॉर्म्युला त्यांना माहीत असेल, त्याचा मंत्र त्यांना माहीत असेल तर ते गणित त्यांना सुटेल. पण ज्याला शेजारच्या त्याचा मंत्र माहीत नसेल तर त्याचं सुटणार नाही. तर हे अशा प्रकारचं कडी आहे ती अशा प्रकारे अडकवता पण येते. छोटी कडी मधल्या 2 कड्यांवर घ्यायची आणि या 2 कड्यांकडे लक्ष द्यायचं. एक कडी वरच्या बाजूने घ्यायची, एक कडी खालच्या बाजूने घ्यायची. ह्याच्यामधून हे काढायचं. अशा प्रकारे ह्याला जागा तयार झाली आणि हे निघू शकतं, सहजपणे निघू शकतो. सहजपणे निघू शकतं. मंत्र वगैरे काहीही नसतो. अशा प्रकारे मूर्ख बनवलं जातं. अशा प्रकारे लोक समाजामध्ये लोकांना फसवतात आणि श्रम न करता पैसे कमवायचा प्रयत्न करतात. आणि देवाधर्माच्या नावाने आणि अशा प्रकारे मी जे काही म्हणलं ऐश्वर्या वगैरे, तरी असं काही नाही. हे लाकडी खेळ नाही. पण ह्याची भीती दाखवली आणि आशा दाखवली. तर अशा प्रकारे हे सगळं होतं. हवेतून साखळी काढली असं मी जेव्हा म्हणलं तेव्हा आपण प्लॅस्टिक इंडस्ट्रीमध्ये खूप प्रगती केली आणि अशा प्रकारचे अंगठे तयार केले. आणि त्या अंगठ्यामध्ये मी साखळी ठेवली अशी आणि त्याच्यामध्ये मी अंगठा असं बोटामध्ये अंगठा घातला आणि म्हटलं माझ्या हातामध्ये काय आहे का. तर समोरचा माणूस भाविकपणे तिथं आलेला असतो आणि तो दबलेल्या ह्याच्यामध्ये असतो आणि तो बारकाईने बघत नाही, निरीक्षण शक्ती नसते आणि ह्या अशा प्रकारचं बेमालूमपणे केलेलं आहे. त्यामुळे तो वरवरचं बघत असतो. आणि मी मंत्र पुटपुटल्या आणि अंगठा उचलला आणि साखळी दाखवली आणि अंगठा ठेवून दिला. बरं. तर अशा प्रकारे आणि समोरच्याला वाटलं की हातातून साखळी निघाली. तयार झाली. अशा जर साखळ्या निघत असल्या असत्या तर इकडे आलो असतो का सर मी? नाही. घरात बसून साखळी काढत बसलो असतो का नाही? बरोबर. आणि तुम्ही म्हटलं असता आम्हाला साखळी नको, आम्हाला एक आता उन्हाळा आहे तर एक मोठं कलिंगड काढून द्या, तर कलिंगड काढता आलं असतं का? कुठल्या वस्तू काढता येतात ज्या छोट्या असतात, लपवता येतात, त्याच काढता येतात. असं कुठलीही वस्तू काढता येत नाही आणि अशा प्रकारचं काही नसतं. तर हे लोकांनी याला फसू नये. आणि आपली हवेसाठी ते जातात की बरीच लोक म्हणतात की मी पैशाचा पाऊस पाडतो, हे करतो ते करतो. असा जर माणूस असला तर तो लोकांच्याकडे पैसे मागत, देणगी मागत असं फिरला असता का? त्यांनी पाऊस पाडत बसला असता ना घरी. तर अशा प्रकारचं लॉजिक साधं वापरलं जात नाही आणि लोक फसतात. त्यामुळं सगळ्या मुलांना, सगळ्या माणसांना, समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन जर आला, आपल्या संविधानामध्ये सांगितलेलं आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनाचं अंगीकार करा, पालन करा, प्रचार करा, प्रसार करा, हे तुमचं कर्तव्य आहे असं सांगितलेलं आहे. तर बरीच लोक आपल्या हक्क विसरलेत, अधिकार विसरलेत, कर्तव्य विसरलेत. त्याच्यामुळं ही सगळी अवस्था येत चाललेली आहे. तर आम्ही हे सगळं प्रबोधनाचं काम करतो. सगळ्यांनी हे सगळं ऐकावं, पाहावं, वाचावं. वाचाल तर वाचाल, नाहीतर मग फसाल. तर अशा प्रकारचं हे सगळं आमचं सांगणं आहे. तर आपण सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद साहेब. धन्यवाद. छान काम करताय, समाजाला जागृत करायचा प्रयत्न करताय. ही अतिशय महत्त्वाची आहे. कारण की आजही आपल्या देशामध्ये भोळी भाळी जनतांना असेच काही लोक मूर्ख बनवण्याचं काम करतात आणि त्यांच्याकडून पैसे हटण्याचं काम करतात. तुम्ही फार छान करताय, समाजाला एक चांगला संदेश देताय. त्याच्याबद्दल तुमचं सुद्धा मनापासून धन्यवाद. धन्यवाद.